आज संतोषच्या घरचे सर्वजण संतोषसाठी मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवतात. त्यांचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा बऱ्याच दिवसापासून ठरलेला असतो. सर्व ठिकाणी हा कार्यक्रम मुलीच्या घरीच होतो. पण इथे जरा वेगळं आहे. संतोषच्या घरी हा कार्यक्रम ठरलेला असतो. 12 वाजता पाहुणे मंडळी संतोषच्या घरी येणार होती. संतोषच्या आईने व वहिनीने मिळून सगळी तयारी करून ठेवलेली होती. अगदी साफसफाईपासून ते पडदे बदलण्यापर्यंत सगळे करून झालेले असते. मुद्दा काय तर मुलीला घर आवडायला हवं. आता राहिला खाण्यापिण्याचा. या कार्यक्रमाला कांदीपोहे नेहमीच होतात, म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं बनवायचे ठरवलं. समोसे, कचोरी, कॉफी, ॲपल ज्यूस एवढे सगळा मेनू तयार झालेला असतो. दुपारचे 11 वाजत आले होते, तरी संतोष अजून झोपलेलाच होता. संतोष, उठ बाळा, उठ रे लवकर, पाहुणे यायची वेळ झाली. निर्मलाबाई, संतोषची आई, त्याला आवाज देते. त्याची रूम अत्यंत विस्कटलेली असते. बाप रे संतोष, हे काय आहे? किती हा पसारा! अरे, मुलीकडचे येत आहेत. तुझ्या रूममध्ये जर आले तर हा काय पसारा दाखवणार आहेस त्यांना? आईची बडबड सुरू होती, पण संतोषची झोप काही उघडली नाही. निर्मला सुरेखाला, संतोषची वहिनीला आवाज देते. सुरेखा, सुरेखा, इकडे ये. काय आई? बोलावलं तुम्ही? सुरेखा रूममध्ये येते. निर्मला संतोषकडे बोट दाखवत, हा बघ तुझा लाडला अजून उठलेला नाही. तू आणि सुरेश, संतोषचा मोठा भाऊ, त्याला लाडावून ठेवलंय. त्याला उठव आणि हा पसारा आवरून घे. सुरेखा त्याच्याजवळ जाऊन बसते. त्याच्या डोक्यावर हात फिरवत, संतोष उठ, आज सुट्टी आहे म्हणून झोपून राहणार आहेस का? ए वहिनी, 5 मिनिटे झोपू दे ग. 5 मिनिटं वगैरे काही नाही, लवकर उठ. मी हे सगळं आवरून घेते, तू फ्रेश हो. पाहुणे यायची वेळ झाली आहे. काय ग वहिनी, तू पण आईसारखीच करतेस? हो, मी पण तुझी दुसरी आईच आहे. त्याचं नाक पकडत लाबाड, चल उठ संतोष. संतोष उठतो, फ्रेश होतो. 11 वाजून 40 मिनिटाला सगळे तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसतात. 5 मिनिटांनी दारासमोर एक भली मोठी गाडी येऊन थांबते. नवरा बायको आणि मुलगी असा त्रिकोणी कुटुंब उतरतं. सीमाचे आईबाबा उतरून समोर निघतात आणि सीमा मागून उतरते. थोड्या समोर येऊन गोठ्याला अडकून पडणारच तेवढ्यात संतोष तिला पकडतो. ही त्यांची पहिली भेट. दोघे एकमेकांकडे बघतात. सॉरी, सॉरी म्हणत सीमा आत जाते. मागोमाग संतोष जातो. पाहुणे आत आल्यावर, नमस्कार शशिकांतराव. या शालिनी वहिनी, या बसा. मी सगळ्यांची ओळख करून देतो. मी गौतम खरात. मला तर तुम्ही ओळखतातच. ते एकेकाकडे बो बघत, ही माझी पत्नी निर्मला, हा माझा मुलगा सुरेश आणि ही माझी सून सुरेखा. हा माझा लहान मुलगा संतोष, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ही आमची मुलगी सीमा, फॅशन डिझायनर आहे. शशिकांतरावांनी त्यांच्या मुलीबद्दल सांगितले. बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांचं बोलणं झालं. चहा नाश्ता पाणी झाला. दोन्ही घरच्यांनी आपापली पसंती दर्शवली. मुलामुलींना पण विचारण्यात आलं. दोघांनी मान हलवून होकार दिला. गौतमराव, मुलामुलींना जर एकांतात बोलायचे असेल तर बोलू शकता. आमची काहीच हरकत नाही. हो हो, आमची पण काहीच हरकत नाही. सीमा पटकन नाही नाही बोलायची काही गरज नाही. सगळं तिच्याकडे आश्चर्याने बघतात. तिच्या लक्षात येतं, ती गोष्ट सावरण्यासाठी नाही म्हणजे मला काहीच बोलायचं नाहीये. बाकी यू विश, असं बोलून ती गप्प बसते. गौतमराव खुश करत, चला तर मग आपण आता हे पक्क समजूया. निर्मला सगळ्यांनाच तोंड गोड करते. लग्न जमलं. 8 दिवसांनी साखरपुडा होतो. साखरपुड्यानंतर एक दिवस सीमाचा संतोषला फोन येतो. हॅलो, मी सीमा बोलते. नंबर सेव आहे माझ्याकडे. बोल ना, मला तुम्हाला भेटायचं होतं. ओके, कुठे, कधी? मी मेसेज करते तुम्हाला. सीमा मेसेज करून व्हेन्यू कळवते. दोघे बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. हाय हॅलो पासून सुरुवात होते. दोघेही कमी बोलणारे असल्यामुळे बोलायला लवकर सुरुवात होत नाही. 10 मिनिटं इकडं तिकडे तिकडे बघण्यात जातात. संतोष बोलायला सुरुवात करतो. हाय, तुला तर माहीतच आहे, मी
सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी टेक सोल्युशनमध्ये जॉबला आहे. हाय, मी फॅशन डिझायनर. माझा स्वतःचा बुटीक आहे. ओ, छान. वेटर मेनू कार्ड घेऊन येतो. काय घेणार तू? चहा, कॉफी, ज्यूस? ज्यूस ओके. 2 ज्यूस. संतोष वेटरला ऑर्डर देतो. तुम्ही ती समोर बोलणार. तो मध्यातच एक्सक्यूज मी. मला संतोष म्हटलं तरी चालेल. उगाच तुम्ही वगैरे म्हणू नका. मीच बोलतोय. तू काही बोलतच नाही. एक विचारू का? विचार. तू आनंदात नाही आहेस का? म्हणजे आपलं लग्न जमलं याचा तुला आनंद नाही आहे का? नाही, तसं काही नाही. तू विषय काढलास म्हणून मी बोलते. मी खरंच आनंदात नाहीये. ॲक्चुअली मला तुला काही सांगायचं आहे. हो, बोल. माझे एका मुलावर प्रेम होतं. त्याचं नाव जतीन. बोलता बोलता ती स्तब्ध झाली. होतं म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं. ही इज नो मोर. व्हॉट? हाऊ? 1 वर्ष आम्ही सोबत होतो. एकमेकांवर प्रेम होतं आमचं. लग्न करण्याचा विचार सुरू होता. आपापल्या घरी सांगायचे ठरवलं होतं. माझ्या बर्थडेला त्यांनी हॉटेलमध्ये मोठी पार्टी ठेवली होती. माझ्यासाठी केक आणायला गेला. तो परतलाच नाही. आली ती त्याची डेड बॉडी. त्याचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता आणि तो मला सोडून निघून गेला. सॉरी. आय एम सॉरी. नो, नो. यू डोंट ॲक्चुअली. आय एम सॉरी. तू आनंदात आहेस आणि मी माझंच घेऊन बसले. पण तू मनाला लावून घेऊ नकोस. मी कुणाच्या दबावाखाली वगैरे लग्न करत नाहीये. मी स्वइच्छेने तुझ्याशी लग्न करते आणि मी आपल्याला आता प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करेल. 15 दिवसानंतरची लग्नाची तारीख ठरते. या 15 दिवसात त्यांचं जास्त काही भेटणे वगैरे होत नाही. लग्नाची तयारी छान चाललेली असते. नवरा मुलाचे कपडे, नवरी मुलीचे कपडे, दागदागिने सगळी खरेदी झाली. सीमाचे कपडे सगळे तिच्या पसंतीने घेतले. लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी तशी सीमाची धडधड वाढत होती. म्हणजे तिच्या मनात विचार यायचा, आपण नीट निभावून घेऊ की नाही? आपल्याला जमेल की नाही? तिने संतोषला फोन केला. हॅलो संतोष, मी सीमा बोलते. हो, बोल ग. तुझा नंबर आहे माझ्याकडे सेव्ह. आपण भेटू शकतो का? थोड्या वेळासाठी. तो थोडा विचार करून ओके, संध्याकाळी भेटू. कॉफी शॉपमध्ये. ओके, बाय. तो ॲड्रेस मेसेज करतो. संध्याकाळी दोघे भेटतात. हाय, हॅलो, बस ना. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम असा काही नाही. आता 4 दिवसावर आपलं लग्न आलंय ना. मला खूप भीती वाटते. भीती? कसली भीती? अगं, मी बरा आहे. मला घाबरण्याची गरज नाहीये. तो हसतो. तसं नाही. जेव्हा मी तुझ्या घरी येईल, सगळं नवीन असेल ना. मला सगळ्यांशी जुळवून नाही घेता आलं तर, मला ॲडजस्ट करता नाही आलं तर, मला याचीच भीती वाटते. डोंट वरी सीमा. एवढा विचार करण्याची गरज नाही. माझी फॅमिली खूप छान आहे. सगळे तुला समजून घेतील. तो सीमाला समजावतो आणि निघतो. 2 दिवस निघून जातात. मेहंदी, संगीत, हळद, मंडप सगळ्या विधी पार पडतात. लग्नाचा दिवस उजाडतो. खूप साध्या पद्धतीने कमी लोकांत त्या दोघांचं लग्न होतं. सप्तपदीमध्ये सीमाने लुगडं आणि संतोषने धोतर घातलेले असते. दोघेही खूप छान दिसतात. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा. सगळे विधी पार पडतात. गृहप्रवेश होतो. गृहप्रवेशानंतर अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होतो. दोघांना समोरासमोर बसवतात. मोठ्या पातेल्या पाण्याने गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला असतो. दोघेही पातेल्यात हात घालतात. अंगठी शोधता शोधता दोघांचे हात एकमेकांना स्पर्शतात. ती झटकन हात बाहेर काढते. त्याच्या लक्षात येते, पण तो गप्प असतो. सगळे विधी पार पडतात. सगळे आपापल्या रूममध्ये जातात. संतोष आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो. मित्र त्याला त्याच्या पहिल्या रात्री बद्दल चिडवत असतात. सुरेखा सीमाला तिच्या बेडरूम पर्यंत नेऊन देते. सीमा दार उघडते. बघते त्या समोर संपूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी आणि लाल रंगाच्या हार्ट शेप फुग्यांनी सजवलेलं असतं. ती
चेंज करून चटई घालून झोपते. संतोष येतो तेव्हा बघतो तर काय, ही खाली झोपलेली. संतोषला थोडं वाईट वाटतं. त्याची काही स्वप्न असतील. पहिल्या रात्रीबद्दल तो थोडा नर्वस होतो. एका तास चेअरवर बसून राहतो आणि मग चेंज करून झोपतो. सकाळी झोप उघडते. ती दारावरती थाप ऐकून संतोष झोपलेला असतो. कसा तरी उठून डोळे चोळत चोळत दार उघडतो. सुरेखा. अरे संतोष, ती समोर काही बोलणार. तिचं लक्ष सीमाकडे जातं. समोर चित्र बघून सुरेखा शॉक होते. सुरेखाच काय तर तिच्या जागी दुसरी कोणी असती तरी तेच झालं असतं. पहिल्याच रात्री नवऱ्या मुलीला असं खाली चटईवर बघून कोणालाही धक्का बसेल. वहिनी ये ना. अगं तो थोडा सावरत. अगं तिला ना रात्री बरोबर झोप येत नव्हती, म्हणून ती खाली बसून पुस्तक वाचत बसली होती आणि मग तशीच तिला झोप लागली असेल. तू कशासाठी आली होतीस? ती थोडी नर्वस होऊन तुम्हा दोघांना उठवायला आले होते. तिला उठव आणि दोघेही तयार होऊन खाली या. हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे. हो येतो आम्ही. वहिनी एक मिनिटं. वहिनी प्लीज. तू हे सगळं कोणाला सांगू नकोस प्लीज. ती होकाराची मान हलवते आणि जाते. संतोष. सीमा उठ. सीमा. संतोष तिला उठवायला हात जवळ नेतो आणि पुन्हा दूर करतो. सीमा उठ. तो पुन्हा आवाज देतो. ती उठते. आपल्याला बाहेर बोलावलंय. हळद उतरवायची आहे. मग पूजा आहे. दोघे खाली येतात. मुक्ता, संतोषची बहीण, सीमाला गमतीने चिडवते. आल्या आमच्या बहिणीबाई या. सगळे त्यांना खूप चिडवतात. हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो. निर्मला, सीमा आंघोळ करून घे आणि लगेच तयार होऊन ये. आता थोड्या वेळाने पूजा सुरू होईल. तू तयार होऊन ये. दोघेही तयार होऊन येतात. पूजा वगैरे सगळे होते. सीमाचे आई बाबा आलेले असतात. शालिनी, सीमा बेटा सांभाळून घे. आता हेच तुझं घर आहे. ही सर्व माणसं खूप चांगली आहेत. तू सांभाळून घे. चिडचिड वगैरे करायची नाही. हे सासर आहे तुझं. माहेर नाही हे विसरू नकोस. आम्ही निघतो. काळजी घे. सगळे पाहुणे जातात. आता दररोजचा नित्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सीमा किचनमध्ये आली. सुरेखा आणि निर्मला चहा नाश्त्याचं बघत होत्या. आई, मी काही करू का? नाही बाळा, तू बस. आल्या आल्या कामाला लागू नकोस. तुला सवय नाही आहे ना. आम्ही करतो. नाही आई, मी करते ना काहीतरी. सुरेखा. बस ग सीमा. आता जेवढे लाड करायचे करून घे. मग कोणी लाड करत नाही. निर्मला. काय ग लबाड. मी तुझे लाड करत नाही. करता हो आई. गंमत केली. संतोष तयार होऊन येतो. सुरेखा. अरे हे काय, तू कुठे निघालास? ऑफिसला चाललोय वहिनी. अरे पण तू सुट्ट्या काढल्यास ना? नाही वहिनी, सुट्ट्या मला पुढच्या महिन्यात मिळाल्यात. या महिन्यात मला एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे. चल मी निघतो. आई डबा भरून देते. संतोष बाहेर जाऊन बाईक काढून निघणार. तेवढ्यात सीमा बाहेर येते. संतोष चेहऱ्यावर स्माईल आणत सीमाला बाय करतो. सीमा. बाय. लवकर येशील प्लीज. सीमाच्या लवकर येशील या शब्दाने संतोष भारावला आणि तोही स्मित हास्य करून निघाला. सीमा दारातून त्याला हात हलवत बाय करते. त्यानंतर रूममध्ये येते. आपली बॅग उघडते. बॅगमध्ये तिचा फेवरेट बॉक्स असतो. त्या तिच्या जुन्या आठवणी असतात. बॉक्समधले सामान बघून सीमा जुन्या आठवणीत रमली. सीमा रूममध्ये तिच्या जुन्या आठवणीत रमलेली असते. तितक्यातच सुरेखा रूममध्ये येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. सीमा. सीमा लपून डोळ्यात आलेले अश्रू पुसते. ते सुरेखाच्या लक्षात येतं. काय ग सीमा, काय झालं? आईची आठवण आली का? नाही वहिनी, काही नाही. तुम्ही बसा ना. तुम्ही कशासाठी आला होतात? आईने तुला आवाज दिला. मी जाते, तू ये. थोड्या वेळाने सीमा निर्मलाच्या रूमच्या बाहेर उभी राहून, मी आत येऊ का? ये. सीमा. बस बाळा. अगं बस. संकोच करू नकोस. ती थोडी नर्वस होऊन, आई काय झालं? काही नाही ग. मी सहजच बोलावलंय. मी काय म्हणत होते, आजकालच्या तुम्हा मुलींना ड्रेसची सवय झालेली असते. हे साडी वगैरे तुला झिपत नसेल ना? मी काय म्हणते बाळा, तू ड्रेस घातले तरी चालेल. आई पण घरात बाबा वगैरे. ती
बोलता बोलता थांबते. कुणालाही काही प्रॉब्लेम होणार नाही. सुरेखा, घालतेस की हो. हो आई. काय ग, चेहरा का असा दिसतोय? आईची आठवण आली का? नाही नाही, असं काही नाही. आई, मी जाऊ. संतोष संध्याकाळी ऑफिसमधून येतो. खूप खुश असतो. आल्या आल्या आईला हात धरून नाचवायला लागतो. आई, 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 मी खूप खुश आहे. अरे हो हो. थांब जरा, काय झालं? आई, आई माझं प्रमोशन झालं. जे प्रमोशन प्रतीकला मिळणार होतं, ते मला मिळालंय. आय एम सो हॅपी. आणि आता मी सुट्ट्या घेऊ शकतो. सरांनी ते प्रोजेक्ट दुसऱ्याला करायला दिले. बॉस म्हणतो सुट्टी हवी असेल, तर तू सुट्टी घेऊ शकतोस. आई, आई मी खूप खुश आहे. सीमा कुठे आहे? ती रूममध्ये आहे. सीमा, सीमा लवकर बाहेर ये. सीमा रूमचा दार उघडते. संतोष लक्ष जातं. संतोषला बघतच राहतो. सीमांनी ड्रेस घातलेला असतो. साईडला उभ्या असलेल्या आई आणि वहिनी गळा खडखडून अ, हे ऐकल्यावर संतोष भानावर येतो. आई सीमाला जवळ बोलावून, छान दिसतीस हं बाळा. तुझ्याच पायगुणाने आज संतोषचं प्रमोशन झालंय. संतोष सीमाकडे बघून, माझं प्रमोशन झालंय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू सो मच. आता मला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत. सुरेखा, संतोष, छान झालं की. तुम्हाला कुठेतरी फिरायला जायला मिळेल. संतोष, तू आज काय ते प्लॅन कर आणि ठरवून टाक सगळं. संतोष खुश होतो, पण सीमाच्या चेहऱ्यावर तेवढे भाव नसतात. रात्री बेडरूममध्ये संतोष सीमाला, आपण फिरायला गेलेलं तुला आवडणार नाहीये का? नाही, तसं काही नाहीये. नाही, तुला नसेल जायचं तर तसं सांग. मी नाही ठरवत. कसं आहे ना, आपण मनाने एखादी गोष्ट केली तर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. आपण फिरायला जायचो आणि तुझं मनच लागणार नसेल तर आपल्या जाण्याला काही अर्थ नाही. नाही, तसं नाही. आपण जायचं, तू ठरव. मी ठरव वगैरे काही नाही. आपल्याला दोघांनी मिळून ठरवायचं आहे. ओके, ओके. त्यांच्या जवळ-जवळ अर्ध्या रात्रीपर्यंत डिस्कशन चाललेलं असतं. सकाळी उठल्यावर संतोष सगळ्यात पहिले हॉलमध्ये जाऊन सगळ्यांना आवाज देतो. आई-बाबा, दादा-वहिनी या सर्वजण हॉलमध्ये. मला काही सांगायचं आहे. या लवकर. एक-एक करत सर्व जमा होतात आणि सीमासुद्धा खाली आलेली असते. निर्मला, बापरे! अरे, किती हा आरडाओरडा! काय झालं? आई-बाबा, आम्ही ठरवलं, आम्ही फिरायला जातोय आणि तेही उटीला. उटी? छानच आहे की. कधी निघालात? आई, आई, अजून वेळ आहे. 3 दिवसानंतरची फ्लाईट मी बुक करणार आहे. तोवर आम्ही आमची जाण्याची तयारी करतो. सुरेखा, काय ग सीमा, खुश ना? ती फक्त होकाराची मान हलवते. दुपारी दोघे खरेदीला निघतात. संध्याकाळी खरेदी उरकून घरी येतात. सीमा आईला फोन करते. हॅलो आई. अगं आई, मी सीमा बोलती. बोल बेटा, कशी आहेस? आई, मी बरी आहे. तू आणि बाबा कसे आहात? आम्ही बरे आहोत. तुझं काय चाललंय? सर्व ठीक आहे ना? हो आई, इथे सर्व ठीक चाललंय. आई, संतोषचं प्रमोशन झालं. त्याच्या कॅन्सल झालेल्या सुट्ट्या पुन्हा मिळाल्या. आई, आम्ही 2 दिवसानंतर फिरायला जातोय. छान गोष्ट आहे. तुझ्या बाबांना खूप आनंद होईल हे ऐकून. आई, मी ठेवते आता. नंतर फोन करेल. रात्री संतोष रूममध्ये येतो तेव्हा सीमा रूममध्ये बेडवर लेटलेली असते. हा लाईट स्विच ऑफ करतो. तिच्या जवळ जातो. तिच्या केसांवरून हात फिरवत तो थोडा अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण सीमा स्वतःला दूर सारते. संतोषचा प्रयत्न फसतो. पण ठीक आहे. त्यानेही तिला वेळ देण्याचं ठरवलं होतंच. त्यामुळे तो खट नाही झाला. सगळी पॅकिंग झाली. फिरायला जाण्याचा दिवस आला. सकाळी 7ची फ्लाईट असते. घरून निघण्याआधीचे निर्मलाचे इन्स्ट्रक्शन बरोबर जा रे. काळजी घ्या. काळजी घे सीमाची. पाण्यात भिजू नका आणि वेळेवर जेवण करा. फोन करत राहा. आई, आई तू इतकी पॅनिक होऊ नकोस. मी काळजी घेईन सीमाची आणि स्वतःची सुद्धा आणि वेळेवर फोन करेल.
पहाटे 5लाच दोघे घरून निघतात. फ्लाईट 7ची असते. मुंबई ते कोथंबतूर, तिथून 100 किलोमीटर वर उटी आहे. मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर थोडा वेळ असतो. थोडा वेळ बसतात. बरोबर 7ला फ्लाईट टेक ऑफ घेते. 1 तासात कोथंबटूरला पोहोचतात. त्यानंतर ट्रॅव्हल्सनी उटीला जातात. तिथून कॅबने हॉटेल लेक व्ह्यूला पोहोचून सर्वात आधी घरी फोन करून सांगतात. या 4-5 तासाच्या ट्रॅव्हलमध्ये सीमा अगदी गप्प बसते. फक्त हो नाही एवढं सुरू असतं. हॉटेलमध्ये रूमची चावी घेऊन जातात. रूममध्ये एंट्री केल्यानंतर समोर जो नजारा दिसतो तो अतिशय सुंदर असतो. समोर मस्त हिरवळ दिसते. थकलेले असल्यामुळे ते दोघेही फ्रेश होऊन आराम करतात. रात्री कॅन्डल लाईट डिनरसाठी बाहेर जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पाय मोकळे करायला निघतो. सीमाला जाग येते तेव्हा तिला रूममध्ये संतोष दिसत नाही. ती इकडे तिकडे आवाज देते. काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. ती त्याला फोन करते पण मोबाईल रूममध्ये असतो. रूमच्या बाहेर निघून इकडे तिकडे बघू लागते. जीव रडवेला झालेला असतो. परत रूममध्ये येते आणि बेडवर रडत बसलेली असते. तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचं तिला जाणवतं. मान वर करून बघते तर संतोष असतो. सीमा पटकन उठून, संतोष कुठे गेला होतास? मी किती शोधलं तुम्हाला. मोबाईल पण तुझा इथेच होता असं म्हणत ती संतोषला हक करते आणि यानंतर असं करायचं नाही, मला एकटे सोडून जायचं नाही असं म्हणत रडते. संतोष तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करतो. संतोषला अजून खूप समाधान मिळते. सीमा, अगं रडू नकोस, मी इथेच आहे. पाय मोकळे करायला गेलो होतो. तुला उठवणार होतो पण तू साखर झोपीत होतीस. सीमा शांत होते. हळूच स्वतःला संतोषपासून दूर करते. चल तयार हो, ब्रेकफास्ट करू आणि फिरायला निघू. दोघेही ब्रेकफास्ट झाल्यानंतर सर्वात आधी निलगिरी पर्वतला जातात. निलगिरी पर्वत खूप आकर्षक आहे. तिथल्या पहाडी तर मन मोहून घेतात. सीमाला पण सगळं खूप आवडतं. त्यानंतर थोडं फिरून खाऊन पिऊन ते वनस्पती उद्यानला जातात. वनस्पती उद्यान हा खूप मोठा बगीचा आहे. इथे फळझाडे, फुलझाडे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतीची प्रजाती आहेत. सगळं खूप छान पाहण्यासारखं आहे. संध्याकाळपर्यंत दोघेही थकतात. हॉटेलवर जाऊन आराम करतात. दुसरे दिवशी ते झीलला जातात. तिथे बोटिंग वगैरे करतात. तोही दिवस छान जातो. दोघे 3 दिवस पुन्हा इकडे तिकडे फिरल्यानंतर त्यांचा परत येण्याचा दिवस येतो. संतोष निघायचं म्हणून लवकर फ्रेश होऊन येतो. सीमा आंघोळीला गेली असताना हा तिला मदत म्हणून तिची बॅग आवरायला घेतो. तिच्या बॅगमध्ये याला बॉक्स दिसतो. तो काय आहे म्हणून उघडणार तितक्यात सीमा जोरात ओरडते. संतोष, तू माझ्या बॅगला हात कसा लावलास? मला आवडत नाही कुणी माझ्या सामानाला हात लावलेला. माझ्या सामानाला हात लावायचा नाही. अगं, मी मुद्दाम नाही केलं. मी तुझी बॅग आवरायला घेतली होती. त्यात हा बॉक्स. तो काही बोलणार तितक्यात सीमा, जस्ट शट अप संतोष. यानंतर माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. संतोष खूप हर्ट होतो. त्याच्या अख्ख्या आयुष्यात हा लँग्वेजमध्ये त्याच्याशी कोणीही बोललेलं नव्हतं. त्याला हर्ट झाल्यामुळे तो रूमच्या बाहेर निघून जातो. विचारांच्या गोंधळात तो चालत चालत रस्त्यावर आला. हेही त्याला कळलं नाही. रस्त्यावर चालत तर होता पण मन थाऱ्यावर नव्हतं. तिकडे सीमा खूप वेळ झाला म्हणून संतोषला फोन करते पण तो फोन उचलत नाही. थोड्या वेळाने सीमाचा फोन वाजतो. बघती तर संतोषचा कॉल. हॅलो, हॅलो संतोष, कुठे आहेस तू? किती वेळची फोन करते मी, फोन उचलत नाही आहेस. हॅलो. समोरून एक अनोळखी आवाज ऐकून सीमा, कोण बोलताय तुम्ही? हा ज्यांचा मोबाईल आहे. त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तुम्ही लवकर या असं म्हणून तो माणूस फोन ठेवतो. इकडे मात्र सीमा हे ऐकून खूपच जास्त घाबरते. तशीच धावत पडत हॉस्पिटलला जाते. तिथे गेल्यावर, एक्सक्यूज मी, इथे कोणी संतोष खरात नावाच्या व्यक्तीला ॲडमिट केलंय का? एक मिनिट,
चेक करते. हो, वरच्या फ्लोअरला रूम नंबर 4. ओके, थँक्यू. ती आत जाते. तेव्हा संतोष बेहोश असतो. त्याच्या डोक्याला ब्रँडेज केलेलं असतं. हाताला पायाला खरचटलेलं असतं. सीमा तिथे उभ्या असलेल्या नर्सला विचारते, सिस्टर, हा शुद्धीवर कधी येईल? 2-3 तास लागतील. त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे थोडं ब्लिडिंग झालंय. त्यांना अजून 3 दिवस येथे ठेवण्यात येईल. ओके. सीमाला स्वतःचा खूप राग येतो. तिला जाणवतं हे सगळं तिच्यामुळे घडलं. पण आता घरी काय सांगायचं या विचाराने ती गोंधळते. तिला आणखी रडू येते. ती सुरेखाला फोन करते. हॅलो, हॅलो वहिनी. हा बोल सीमा. काय ग, निघालात तुम्ही? नाही वहिनी, आम्ही 2-3 दिवसांनी येणार आहोत. का ग, काय झालं? तुमची तर आजची फ्लाईट होती ना? सीमाला अगदी रडूच येतं. सुरेखा, सीमा काय झालं? अगं रडतेस का? संतोष काही बोलला का तुला? अगं बोल ना. वहिनी, संतोषचा ॲक्सिडेंट झालाय. सीमा, तू हे काय बोलतेस? कसा आहे संतोष? कुठे लागलाय त्याला? कसा झाला? सध्या शुद्धीवर नाहीये. डॉक्टर म्हणाले 2-3 तासात शुद्ध येईल त्याला. सीमा, कसं झालं हे सगळं? वहिनी, माझी चूक आहे. मी खूप बोलले त्याला, म्हणून तो हॉटेलमधून निघून गेला आणि एका गाडीने त्याला टक्कर दिली. मी काय करू? मला समजत नाहीये. माझ्यात आईला सांगण्याची हिंमत नव्हती, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तुम्ही सांगाल का आईला? प्लीज. सीमा, अगं, धर्मसंकटात टाकते आहेस तुम्हाला. मी आईला कसं सांगू? आईला तर धक्काच बसेल. बरं, तू फोन ठेव. संतोषची काळजी घे आणि वेळोवेळी मला फोन करून सांगत जा. मी इकडचं बघते. सुरेखा हॉलमध्ये जाऊन आई बाबा, आई, काय झालं सुरेखा? काय एवढ्यांनी हाक मारतेस? आई, सीमाचा फोन आला होता. काय म्हणते? निघालेस का ते? आज निघणार होते ना? आई, संतोषचा ॲक्सिडेंट झालाय. निर्मळाच्या हातून पातेलं खाली पडतं. आई, सावरा स्वतःला. तो बरा आहे. आता बेशुद्ध आहे. 2-3 तासात शुद्धीवर येईल, असं सांगत होती. निर्मलाचे रडू रडू हाल बेहाल झाले. ती सीमाला फोन करते. सीमा बाळा, कसं झालं हे सगळं? सीमा सगळं सांगते. ती खूप रडते. आई, मला माफ करा. संतोषचा ॲक्सिडेंट माझ्यामुळे झाला. नाही ग, असं कोणामुळे काही होत नाही. ज्यावेळी जे व्हायचं ते होतंच. तू स्वतःला दोष देऊ नकोस. आता रडू नकोस बाळा. काळजी घे. आई, तुम्ही पण काळजी करू नका. संतोष लवकर बरा होईल. बाबांना पण सांगा मी ठेवते आता. 2-3 तासानंतर संतोषला शुद्ध येते. सीमाचं लक्ष जातं. ती संतोष जवळ जाऊन, संतोष, आय एम सॉरी. माझ्यामुळे हे सगळं झालं. संतोष मान वळवतो. ही त्याच्या गालाला हात लावून, संतोष, बोलणारे माझ्यासोबत. संतोष प्लीज, बोल माझ्यासोबत. संतोष काहीच रिस्पॉन्स देत नाही. तो शांत डोळे मिटतो. सीमा संतोषकडे बघून, बोलणारे संतोष माझ्याशी. आय एम रिअली सॉरी. बोल ना प्लीज. तुला माहिती आहे ना, माझा काही पास्ट आहे. आय मीन होता. त्याच्या आठवणी होत्या त्या बॉक्समध्ये आणि तो बॉक्स तुझ्या हातात बघून मी पॅनिक झाले. सॉरी संतोष, पण मी ह्यानंतर असं नाही करणार. प्रॉमिस. तो काही बोलणार त्याआधी डॉक्टर आले. ते संतोषला चेक करतात. सीमाकडे बघून, आता यांना बरं आहे. अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज नाही. तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. ओके, धन्यवाद डॉक्टर. सीमा खाली जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेते. आपल्याला जायचं आहे. हो, ती त्याला हळूच आधार देऊन कॅबपर्यंत नेते. दोघे हॉटेलच्या रूमवर येतात. पूर्ण 2 दिवस आराम केल्यानंतर दोघे मुंबईला परत येतात. घरी गेल्या गेल्या आईच त्याला बिलगून रडणं सुरू होतं. सीमा पण आईला बिलगून रडते. तिला तिची चूक जाणवते आणि ती सगळ्यांसमोर कबूलही करते. कसा आहे रे माझ्या राजा, माझ्या सोन्या? मी बरा आहे ग. मला थोडा वेळ आराम करायचा आहे. दोघेही ट्रॅव्हलिंगमध्ये थकले असल्यामुळे आराम करायला रूममध्ये जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा साडी नेसून अगदी पारंपरिक वेशभूषेत खाली येते. किचनमध्ये संतोषसाठी सूप बनवायला जाते. सूप बनवून येईपर्यंत संतोष जागा होतो. राग अजून गेला नाहीये.
संतोष सूप आणलंय, हे ब्रश घे, फ्रेश होऊन घे. ती बेडवर त्याला सगळं करून देते आणि मग सूप पाजून देते. ती त्याचा राग घालवायचा खूप प्रयत्न करते, पण त्याचा राग काही जात नाही. तिचे रोजचे प्रयत्न सुरू असतात. त्याच्यासाठी हेल्दी रेसिपी बनवते. त्याला काय हवं नको ते सगळं बघते. दिवस रात्र त्याचा राग कसा घालवायचा याचाच विचार करत असते. सीमाचा वाढदिवस जवळ येणार होता. सगळे वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅनिंग करतात. त्यात संतोष देखील सामील असतो. वाढदिवसाचा दिवस येतो. सीमा सकाळी उठून आंघोळ करून पूजा वगैरे करते. सगळ्यासाठी नाश्ता बनवते. डायनिंग टेबलवर प्लेट तयार करून सगळ्यांना आवाज देते. आई बाबा या, नाश्ता रेडी आहे. सीमाला वाटतं आल्या आल्या सगळे आपल्याला विश करतील. ती खूप एक्साइटेड असते. सगळे नाश्त्याला येतात. डायनिंग टेबलवर नाश्ता करतात. इकडचे तिकडच्या गप्पा मारतात. सीमाला वाटतं की आता विश करतील, आता विश करतील, पण तसं काहीच होत नाही. ती दिवसभर सगळ्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारते या अपेक्षेने की कोणीतरी मला विश करेल, कुणाला तरी आठवेल. पूर्ण दिवस जातो, पण काही होत नाही. संध्याकाळी सीमाच्या आईचा फोन येतो. हॅलो आई, बोल ग, आता आठवण आली तुला. सकाळपासून आता फोन करतेस तू मला. अगं सीमा, मी काय म्हणते, मी ना इथे तुझ्या घराच्या बाजूच्या मॉलमध्ये आली आहे. तू येतेस का थोड्या वेळासाठी? अगं आई, ये ना सीमा प्लीज. ओके, येते मी. सीमा घराबाहेर जाते. तसेच सगळे हॉलमध्ये जमा होतात आणि सीमाच्या सरप्राईज बर्थडे पार्टीची प्लॅनिंग करतात. एका तासाने सीमा घरी येते. सोबत तिची आई पण असते. घरी येते. हॉलचं दार उघडते तर हॉलमध्ये सगळा अंधार असतो. अंधार बघून सीमा, अरे, घरातली सगळी मंडळी कुठे दिसत नाहीयेत आणि लाईटही ऑफ आहेत. आई, वहिनी, ती आवाज देते, पण कोणाचाही रिस्पॉन्स येत नाही. ती थोड्या समोर येते. तेवढ्यात लाईट्स ऑन होतात. फॅन सुरू होतो. वरच्या गुलाबाच्या पाकळ्या सीमाच्या अंगावर पडतात. सीमा आनंदून दोन्ही हात बाजूला पसरून गोल गोल फिरते. सगळेजण हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर सीमा. संतोष हातात गिफ्ट घेऊन तिच्या समोर उभा राहून तिला गुडघ्यावर वाकून हॅपी बर्थडे माय डिअर सीमा, आय लव्ह यू म्हणत स्माईल करतो. सीमा फक्त तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त करते. एक एक करून सगळे तिला विश करत छान छान गिफ्ट देतात आणि सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. निर्मला, एडाबाई, काय ग, असं वाढदिवसाच्या दिवशी रडतं का कुणी? तर डोळे पुस आणि बस ती औषध करते करते तिला भरभरून आशीर्वाद देते. तिला खूप खुश होते. तिच्या जाणीमानी नसताना तिचा बर्थडे इतका सुंदर सेलिब्रेट केल्या याचा तिला खूप आनंद होतो. पुन्हा तिचे डोळे भरून येतात. वाढदिवस साजरा केल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. सीमा पण तिच्या खोलीत जाते. संतोष, उत्तर दिलेलं नाही तू अजून. उत्तर? कशाचे उत्तर? अच्छा, मी तुला आय लव्ह यू म्हणालो, पण तू काहीच बोलली नाही. सीमा गप्प असते. ती स्वतःच्या आवरण्यात माझं काही लक्षच नाही असं दाखवून खोलीतून निघून जाते. येईपर्यंत संतोष झोपलेला असतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संतोष, लवकर तयारी कर. आपल्याला बाहेर जायचे आहे. कुठे? मी सांगते. तू आधी तयार हो. संतोष तयार होतो. सीमा कॅब बुक करते आणि त्याला घेऊन जाते. संतोषला कुठल्याच गोष्टीची कल्पना नसते. गाडी एका हॉटेल समोर येऊन थांबते. सीमा संतोषच्या डोळ्याला पट्टी बांधते. हे काय करतेस? काही नाही. काल तू मला सरप्राईज केलं ना, मग आज मी करते. त्यामुळे गप्प बस आणि निमूट माझा हात पकड आणि चल. ती त्याला हॉटेलच्या बाजूला तलावाकाठी नेते. त्याला नावमध्ये बसवते आणि घेऊन जाते. दुसऱ्या किनारीवर आल्यावर संतोषच्या डोळ्याची पट्टी उघडते. पाहतो तर काय, समोर मोकळ्या आकाशात एक सुंदर टेंट तयार केलेला असतो. त्याला फुलांनी सजावट केलेली असते. खूप सुंदर दिसते. संतोषला खूप भारी वाटतं. आज समोर जातात. एक छान टेबल डेकोरेट केलेला असतं. टेबलवर केक ठेवलेला असतो आणि त्यावर ठळक अक्षरात आय लव्ह यू संतोष असे लिहिलेले असते.
संतोष खुश होऊन, सीमा, हे सगळं काय आहे? अगं, मी हे सगळं करायला हवं तर हे सगळं तू केलंस. थँक यू सीमा म्हणून तिचा हात पकडतो. नाही संतोष, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. त्याच्यासाठी कदाचित तुझा जीव गेला असता. मला माहिती आहे मी माफीच्या लायक नाही, पण तरीही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. तू वारंवार तेच बोलू नकोस. पण हे तू खूप छान अरेंज केलेस. आय एम सो हॅपी. सीमाने जेवणाची व्यवस्था केलेली असते. जेवण केल्यानंतर पुन्हा संतोषसाठी एक सरप्राईज असतं. सीमा संतोषचा हात पकडते. पडदा बाजूला सरकवते. समोर एक बेड सजवलेला असतो. बेडशीटवर हार्ट आकारात गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला आणि ठळक अक्षरात आय लव्ह यूचे अल्फाबेट्स बनवलेले असतात. संतोष खूप खुश होतो. त्याला खूप भारी वाटतं. म्हणजे हे सगळं मी करायला हवं असं त्याला वाटतं. सीमा संतोषला हात पकडत डोळ्यात डोळे टाकत आय लव्ह यू असं म्हणते. संतोष, मी पूर्णपणे मनाने आणि शरीराने तुला स्वीकारले. रिअली आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. त्यांची आज खरी सुहागरात झाली. मनाने जुळले आणि शरीरानेही जुळले. घरी परतल्यानंतर बघतात तर काय, आई बाबा समोर वाट बघत बसलेले. दोघांना वाटलं आता आल्या आल्या आपल्याला ओरडा खायला मिळेल, पण तसं होत नाही. संतोष सीमाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून त्यांना ओरडा नाही तर आशीर्वाद मिळतात. दुसऱ्या दिवशी निर्मलाने सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते. दोघांना पूजेवर बसवतात. दोघेही अगदी खुश असतात. आता हळूहळू सगळं स्थिर होत चाललं होतं. संतोषनी ऑफिस जॉईन केलं आणि सीमा पण बुटीकला जायला लागली. 3-4 महिने आनंदाने भरभर निघून गेले. सीमाला दिवस गेलेत. तिच्या प्रेग्नन्सीबद्दल ऐकून घरात सगळे खूप खुश होतात. तिचे लाड कौतुक सुरू होते. निर्मला आणि सुरेखा छोट्या छोट्या गोष्टीपासून तिची काळजी घेतात. तिच्या खाण्यापिण्याची, डॉक्टरकडे नेण्याची सर्व व्यवस्थित काळजी घेतली जाते. भरभर 7 महिने निघून गेले. सीमाची गोद भराई आली. निर्मला आणि सुरेखा खूप छान तयारी करतात. पाळणा सजावट करण्यापासून ते अगदी सीमाला तयार करण्यापर्यंत सुरेखा असं सगळं करते. घरातले सगळे खुश असतात. कार्यक्रम पार पडतो. पण अचानक दुसऱ्या दिवशी सीमाची तब्येत बिघडते. तिला ॲडमिट करावं लागतं. डॉक्टर क्रिटिकल कंडिशन सांगतात. सिझेरियन करावं लागेल. घरातलं पहिलंच बाळ आणि हे असं झालं. सर्वांना खूप टेन्शन येतं. पण निर्णय तर घ्यावाच लागणार होता. सिझर झालं आणि सीमा आणि संतोषच्या घरी लक्ष्मी आली. सीमा आणि संतोषच्या प्रेमाच्या वेदीवर एक अंकुर उगवलं. त्यांना मुलगी झाली. लक्ष्मी घरात आली म्हणून लक्ष्मीचं स्वागत ही कुंकवाच्या पावलांनी झालं व 12व्या दिवशी मुलीचं नामकरण विधी संपन्न झाला. प्रेमाच्या वेलीवर आलेल्या अंकुराला लक्ष्मी असं नाव देण्यात आलं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, सांगायचे तात्पर्य एवढेच की आजच्या काळात मुलं मुली स्वतः पुढाकार घेऊन लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. समाजाच्या व स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या मर्जीने लग्न करतात. अनोळखी व्यक्तीशी लग्न करणं किंवा लग्नानंतर प्रेम होणं या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. लव्ह मॅरेज चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण लग्नाआधी प्रेम झालंच पाहिजे असं नाही. लग्नानंतरही प्रेम होऊ शकतं आणि छान संसार होऊ शकतं. मला या कथेतून एवढेच सांगायचे आहे की प्रेमाने मनं जिंकता येतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.